उद्या 7 मेला मॉक ड्रिल आहे आणि हे कदाचित सर्वांनीच ऐकलं असेल किंवा न्यूजमध्ये नक्की वाचलं असेल. बेसिकली याचा अर्थ हे होत नाही की उद्या युद्ध सुरू होणार आहे म्हणून. पण युद्ध जर झालंच येणाऱ्या काही दिवसांमध्ये तर आपल्याला तयारीत राहावं लागणार आहे. फक्त कुणी सैनिक आहेत त्यांनाच तयारीत नाही, तर इतर जे अधिकारी आहेत पूर्ण देशातले, त्यासोबतच नागरिक आहे यांना पण तयारीत राहावं लागणार आहे. तर याची ही तयारी असणार आहे. असं मॉक ड्रिल हे 1971 मध्ये ज्यावेळेस भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं त्यावेळेस हे करण्यात आलं होतं. म्हणजे आज जवळपास 54 वर्ष झालेत. या 54 वर्षानंतर आज होत आहे, कारण आज पण परिस्थिती ही काही तशीच आहे. या मॉक ड्रिल मध्ये काय काय होऊ शकतो, तर एक तर एअर प्लेनद्वारे किंवा जे एअरफोर्सचे प्लेन्स आहेत त्याद्वारे सायरनद्वारे वॉर्निंग आहे ती दिली जाऊ शकते. ब्लॅकआउट होऊ शकतो, कारण जर समजा की विरोधी देशाचा जर एखादी प्लेन हा आपल्या भारतावर जर अटॅक करत आहे आणि जर सर्व लाईट जर ऑन असतील तर कदाचित त्याला लगेच कळेल की या ठिकाणी काहीतरी कुठलं तरी एखादी शहर आहे आणि म्हणून कदाचित ब्लॅकआउटची सुद्धा शक्यता आहे. याचा उद्देश मी ऑलरेडी सांगितला आहे की आपण स्वतःला कसं सुरक्षित ठेवता येईल, आपला देश कसं सुरक्षित राहील, याचे नागरिक कसे सुरक्षित राहतील, या सर्व कंडिशनमध्ये सुद्धा हाच मुख्य उद्देश आहे. कदाचित म्हणून इव्हॅक्युएशन प्लॅन सुद्धा हा अपडेट करण्यात येईल. यासोबतच काही इम्पॉर्टंट साईट्स असतात, काही प्लांट्स आहेत आणि त्यावर जर अटॅक झाला तर खूप मोठं नुकसान होईल, खूप मोठं विध्वंस होऊ शकतो आणि म्हणून अशा वेळेस त्या ठिकाणी कॅमोफ्लेज टेक्निक सुद्धा वापरली जाऊ शकते.